ओके डन. ओके चेतन, चला एकदा लिंक शेअर करून टाका जास्तीत जास्त जणांपर्यंत. आपण लगेच बघूयात क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन काय, ठीक आहे. पहिला क्वेश्चन इथे राजांनो बघा, 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 आहे. जर 6 सलग समसंख्यांची बेरीज 150 असेल तर त्या पुढील सलग 3 समसंख्यांची बेरीज किती असणार? ठीक आहे, मला सांगा 6 समसंख्यांची बेरीज 150, याला 6 ने बघा म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज भेटेल, सरासरी भेटेल. 6 × 6 6 × 12 3 उरलं, 6 × 5 30 25 म्हणजे ए बी सी डी ई एफ, बरोबर. मधली संख्या असते सरासरी. आता समसंख्या सांगितली आहे, ही तर विषम भेटली 25 म्हणजे मध्ये असणार 25 इथं. मग 25 नंतर येणारी समसंख्या कोणती? 26, याच्यानंतर येणारी 28 आणि याच्यानंतर येणारी 30 म्हणजे एफ किती असणार? 30. आता त्या पुढील 3 सलग समसंख्यांची काय विचारले तुम्हाला? बेरीज. आता याच्या पुढची समसंख्या कोणती असणार आहे? 32, नंतर कोणती असणार आहे? 34 आणि नंतर कोणती असणार आहे? 36. यांची बेरीज विचारली राजांनो, ठीक आहे. मला सांगा 4 आणि 2 6, 6 आणि 6 12शी 2 म्हणजे जे काही उत्तर असेल त्याच्या लास्टला 2 पाहिजे आणि एकाच ऑप्शन मध्ये लास्टला 2 आहे म्हणजे 102 हे त्याचा करेक्ट आन्सर असणार. क्लिअर? 102. व्हेरी गुड. हा, लेक्चरची लिंक पटपट पटपट शेअर करा, ठीक आहे. किंवा अशी पण बेरीज केली असते तर 30 30 60 30 90 हे 6 आणि 4 10 100 आणि हे 2 102 असं पण उत्तर 102 आलं असतं. मान्य सगळ्यांना? चला पहिला क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर झाला का मला सांगा, म्हणजे आपल्याला दुसऱ्या क्वेश्चन वरती जाता येईल, ठीक आहे. हा क्वेश्चन बेसिक वाला होता. पुढच्या संडेच्या पेपरला हे व्यवस्थित करून जा. बेसिक वरती 1-2 क्वेश्चन असणार 100%. बर, तुमचं चुकलं. व्हेरी गुड. आता पुढे चला. नेक्स्ट क्वेश्चन बघू काय म्हणतोय, ठीक आहे. बघा, मी तुम्हाला खूप वेळेस म्हणलं असेल राजांनो की सिम्प्लिफिकेशनचं बॅच मध्ये पण सांगितलं होतं, सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन व्यवस्थित करा. सिम्प्लिफिकेशनची आपली शीट डाउनलोड करून बघा, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन कंटिन्यू संख्यावाले क्वेश्चन खूप वेळेस घेतलेत. 4 ते 5 क्वेश्चन असेच असतील, ठीक आहे ना. मग या क्वेश्चनला कसं डील केलं असतं बघा. 2 × 3. पहिले तर ही टर्म कशी मांडतो आपण ते बघा. 1/2 मायनस 1/3. आता याचं सोल्युशन केल्यानंतर हे भेटतं 3 × 1 3 2 × 2. 3 मधून 2 गेले किती येणार? 1 आणि 3 × 2 भागाकारात. हे भेटलं का? हीच टर्म. म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकता. आणि अशा 15 पदांची सांगितलंय. 15 पद 2 पासून स्टार्ट होत आहे म्हणजे 15वं पद कोणतं असणार? 16. 15वं पद कोणतं असणार? 16. 16 × 17. क्लिअर? हे असणार तुमचं 15वं पद. आता पहिलं पद हे बघा इथं 1 1/2 मायनस 1 1/3. याला असं लिहिलं. याला काय लिहू शकता? 1 + 3 मायनस 1/4. कसं काय सर? याला सोडून बघा ना तुम्ही. 1/3 मायनस 1/4. 4 × 1 4 3 × 3 4 मधून 3 गेले 1 आणि भागाकारात ह्या दोघांचा गुणाकार. हेच भेटलं ना, म्हणजे याला मी असं लिहू शकतो. असं जर तुम्ही बघितलं तर एवढेच नंबर लिहा. याच्यात माहित पाहिजे प्लस मायनस काय होतं? कॅन्सल. पुढच्या सगळ्या संख्या कॅन्सल होत जाणार, फक्त फर्स्ट टर्म उरणार आणि इकडे मायनस वाली लास्ट टर्म उरणार. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1/2 मायनस 1/17 हेच टर्म उरणार, ह्याच टर्म उरणार. 17 × 1 17, 2 × 2 भागिले 17 2 किती? 34. 17 मधून 2 गेले किती रे? 15. 15/34. दिस विल बी द आन्सर. याचं उत्तर असणार फर्स्ट. ह्या गोष्टी तुम्ही जर YouTube वाला लेक्चर बघितलं सिम्प्लिफिकेशनचं, त्यामध्येही आहे. आणि टेस्ट नंबर 3 जी आहे त्या टेस्ट नंबर 3च्या पेपरच्या सोल्युशन मध्येही या टाईपचा क्वेश्चन घेतलाय ऑलरेडी, ठीक आहे. फक्त त्याच्यामध्ये इथे 15 पद नव्हतं, आपण इथे काहीतरी 10 पद वाला क्वेश्चन घेतला होता. चला पुढच्या क्वेश्चन वरती चालायचं का? बोला. हे 2 क्वेश्चन सगळ्यांना कळले असतील हो ना. 10 पद पर्यंत होते त्याच्यात. चलो, लेक्चरची लिंक शेअर करा एकदा पटकन. लेक्चर शेअर झालं पाहिजे जास्तीत जास्त जणांपर्यंत सेशन पोहोचलं पाहिजे, जेव्हा खूप मजा येईल. बघा हा क्वेश्चन.
एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले, दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती ते सांगा. त्रुटी काढायची किती आहे, ठीक आहे ना. मी तुम्हाला सांगितलं होतं, ओढून सांगितलं होतं राजांनो, डबल पर्सेंटेज वाला क्वेश्चन, याला तुम्ही भूमितीचा क्वेश्चन म्हणा किंवा डबल पर्सेंटेज वाला क्वेश्चन म्हणा, तुम्हाला डायरेक्ट कळेल 2% दिलंय आणि ऑप्शन मध्ये पर्सेंटेज आहे. खूप वेळेस डबल पर्सेंटेजचा क्वेश्चन येतो. मग याला कोणता फॉर्म्युला वापरता तुम्ही? ए प्लस बी प्लस ए इंटू बी भागिले काय असणार आहे 100. वाढ असेल तर प्लस, घट असेल तर मायनस. किती? 5 ने वाढली म्हणजे ए ची किंमत किती असणार? 5. बी ची किंमत किती असणार? 10 मायनस. ठीक आहे, 5 मायनस 10 प्लस 5 गुणिले मायनस 10 भागिले काय असणार? 100. हे शून्य कटलं म्हणजे हे किती असणार रे? 5 भागिले 10 म्हणजे 0.5 आणि कसे प्लस मायनस काय होणार? मायनस. 10 मधून 5 गेले काय येणार? 5. कसे 5? मायनस 5. 5 आणि 0.5 किती होणार? 5.5 आणि कसे येणार? मायनस. म्हणजे त्रुटी असणार कितीची असणार? 5.5 ची त्रुटी. 5.5 ची त्रुटी. 5.5 ची त्रुटी. क्लिअर? डबल पर्सेंटेज वाल्या क्वेश्चननी कन्सेप्टनी सुटला असता. डबल पर्सेंटेज पेपरला खूप वेळेस येतं. सिंगल पर्सेंटेज, डबल पर्सेंटेज आयोगाचा खूप फेवरेट पेपरचा क्वेश्चन आहे. तर येणाऱ्या एक्झाम मध्ये म्हणजे पुढच्या ग्रुप सी च्या एक्झाम साठी डबल, सिंगल, डबल आणि ट्रिपल तिन्ही करून जा, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, चलो पुढच्या क्वेश्चन वरती जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत, ऍव्हरेज वाला क्वेश्चन, किती आहे? 16 रुपये. 10 पुस्तकांची सरासरी 16 असेल म्हणजे त्यांची बेरीज किती येणार? 160. सरासरी दिलंय आणि तुम्हाला किती संख्या दिल्या आहे हे जर दिलेलं असेल, दोघांचा गुणाकार केला तर तुम्ही काय म्हणणार? बेरीज भेटणार. बेरीज ही भेटली मला 10 पुस्तकांची बेरीज. ठीक आहे, त्यातील 2 पुस्तके सोडल्यास, याच्यातले 2 पुस्तक सोडून द्या, इतर 8 पुस्तकांची सरासरी. 8 पुस्तकांची सरासरी 9.5. मला सांगा 8 पंचे 40, 0 8 चाले 4, 8 9 72 आणि 4 76. किती आली रे? 76 आली यांची बेरीज. आता ही 10 पुस्तकांची बेरीज आहे, ही 8 पुस्तकांची बेरीज आहे. तर पुढे काय विचारलंय? 2 पुस्तकापैकी एक किंमत दुसऱ्याच्या किमतीपेक्षा 40% अधिक असेल तर त्या 2 पुस्तकांची किंमत किती असणार? ठीक आहे, चला 2 पुस्तकांची किंमत पहिले टोटल तर काढून घेऊ. 160 मधून 76 गेले, 10 मधून 6 गेले, 4 हातचा आला 1, 16 मधून 8 गेले 8, 84. 2 पुस्तकं जे काही उरणार आहे त्यांची बेरीज किती असणार? 84. आता मला सांगा राजांनो, 24 आणि 40 किती होता रे? 64 होता. 84 होता का? नाही. हे ऑप्शन डायरेक्ट कटलं. 25 आणि 12 37 होईल. हे येईल का? नाही येणार. नंतर 30 आणि 18 48 होईल. 84 बेरीज फक्त पहिल्याच ऑप्शनची येते. ठीक आहे ना. ते पर्सेंटेज मांडायची तुम्हाला गरज पण नव्हती. एक किंमत दुसऱ्यापेक्षा 40% जास्त आहे ते तुम्हाला मांडायची गरज पण पडली नसती. ते कॅल्क्युलेशन करायची गरज नव्हती याच्यात. क्लिअर? हा, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. असा एक पहिले पण पेपरला क्वेश्चन आलाय 2000 मला वाटतं 14-15च्या आसपास असेल. 3 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची किंमत खालील दिलेली आहे, ती कोणती? ठीक आहे ना. असा काहीतरी आयोगाने याच्या आधी क्वेश्चन विचारला आहे. चला बोला, ही गोष्ट क्लिअर आहे? कोणाच्या मनात काही शंका? पुढच्या क्वेश्चनला जायचं का? कमेंट करून सांगा. बर, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता हे बघा, एका कंपनीने इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. बर, कंपनी किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, 10% नफा टक्क्याला फ्रॅक्शन मध्ये करून घ्या. 10% म्हणजे 1/10 प्रॉफिट आहे. नंतर घाऊक व्यापारासाठी 20% नफा, 20% म्हणजे 1/5. जर हे लक्षात नाही आलं तर इथं बघा 20% म्हणजे बक्कार देणार 100. ठीक आहे. नंतर किरकोळ विक्रेत्यासाठी 30% नफा, 30% म्हणजे 3/10. टक्क्याचं रूपांतर फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. आता तुम्ही म्हणजे ही मेथड का बरं सांगतोय? ट्रिपल पर्सेंटेज वाले क्वेश्चन खूप वेळेस पेपरला येतात आणि तेव्हा तुमच्या हातून क्वेश्चन जायला नको. कितीही गचाळ पर्सेंटेज असले तर यांनी खूप सोपं सुटेल. ठीक आहे.
या क्वेश्चनला तुम्ही ते 100 वरती 10 वाढले 110 तसं पण सोडवलं असतं तरी भेटलं असतं, पण याच्यात पर्सेंटेज खराब आले तर तुम्हाला हे वापरावं लागेल, म्हणजे टक्क्याचं रूपांतर तुमचं फ्रॅक्शन मध्ये झालेलं पाहिजे. ठीक आहे ना. आता मला सांगा, पहिले 10 रुपये होते त्याच्यावरती एक नफा म्हणजे 11, 5 होते त्याच्यावरती एक नफा म्हणजे 6, नंतर 10 होते त्याच्यावरती 3 नफा म्हणजे 13. पहिले किंमत किती होती? 10 10 100, 100 गुणिले 5 500. ठीक आहे ना. 13 किती रे? 78. 78 गुणिले 11. 11 कोणत्या पण संख्येला मल्टिप्लाय करणं खूप सोपं आहे. 8 शेवटी जशाच्या तसे. 8 आणि 7 1500, 5 हातचाला 1, 8 आणि 7 आणि 1 किती होणार? 8. 858 हा गुणाकार. मला सांगा 500 होते 858 झाले, म्हणजे किती रुपये वाढले? 358 रुपये वाढले. किती वरती वाढले? 500 वरती वाढले. गुणिले का असणार? 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 5 1 5, 5 7 35, काहीच उरलं नाही. 5 1 5, 71 पॉईंट समथिंग, आणि 71 पॉईंट समथिंग ऑप्शन मध्ये एकच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी विल बी द करेक्ट आन्सर. हा 60% तुम्ही असं केलं का? 10 20 आणि 30 60, ते ढळढळ चुकीचं आहे. ट्रिपल पर्सेंटेज वाला क्वेश्चन, पर्सेंटेज वाला लेक्चर बघा, त्याच्यामध्ये डबल पर्सेंटेज, सिंगल पर्सेंटेज आणि ट्रिपल पर्सेंटेज खूप क्वेश्चन घेतलेत. हे ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड यास्मिन. चला पुढच्या क्वेश्चन वरती जायचं. बोला, पुढच्या क्वेश्चन वरती जायचं का? हा, मी तुम्हाला हे पण बोललो असेल की राजांनो, मेन टाइम वर्क याची लेवल सेंट्रलला खूप वाढली. काळकाम वेग, आयोग पण त्याची लेवल वाढवेल. आणि इथे क्वेश्चन बघा, 3 पुरुषांनी केलेलं कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 3 पुरुष इक्वल टू 5 मुलं, बरोबर. तसेच 5 महिला कामाचे प्रमाण बरोबर 8 मुलांनी, हे इक्वल आहे. तर जर हे काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागतात. हे 2 सेपरेट इक्वेशन आहेत. 12 पुरुष आणि 14 मुलं तुम्हाला मिक्स करता येत नाही, मग त्यांना एक तर मुलामध्ये कन्वर्ट करा किंवा पुरुषांमध्ये कन्वर्ट करा. आता 14 मुलं बघा 5 आहे, 14 करायला पॉइंट मध्ये बनेल, क्लिष्ट बनेल, म्हणजे मुलांमध्येच कन्वर्ट करू आपण. ठीक आहे ना, कारण की मुलाला पुरुषांमध्ये कन्वर्ट करणं पॉइंट मध्ये बनलं असतं. त्याच्यापेक्षा 12 पुरुष बघा, 3च्या पटीत 12 पुरुष येतं. कितीने मल्टिप्लाय केलं तर 4ने मल्टिप्लाय, मग इकडे पण 4ने मल्टिप्लाय करा. 5 चोक किती? 20 मुलं, म्हणजे 12 पुरुष म्हणजे किती मुलं? 20. मग मी इथे 20 लिहून टाकलं. 20 आणि 14 किती? 24. 20 आणि 14 किती? 34 मुलं. 34 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 24 दिवस लागतात. क्लिअर? हे कळलं. आता इकडं मुलं जर कन्वर्ट केलं तर इकडं पण मला मुलंच पाहिजे सगळे, मग सगळीकडे मुलंच आणावं लागतील. ते बघू आता. तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला, 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलांना किती दिवस लागेल? आता आपल्याला सगळीकडे मुलं आणायचे. बघा, महिला 5 महिला आपल्याकडे आणि 15 महिला आहे. 5 त्रिक किती रे? 15. मग इकडं 8 त्रिक किती होणार? 24. म्हणजे 15 मुलं बरोबर किती महिला? 15 महिला बरोबर किती मुलं? 24 मुलं. कळलं कर हे? आता 9 पुरुष बरोबर किती मुलं काढायचं आहे? 3 पुरुष बरोबर 5 मुलं आहे. 3 पुरुष 9 पुरुष पटीत आहे. 3 त्रिक 9 होतं, 5 त्रिक 15. इथं 15 पुरुष येतील, हे 15 मुलं येतील, म्हणजे 9 पुरुष बरोबर 15 मुलं. कळलं का हे? आता सगळीकडे मुलं झालं तर ऍड करा. 12 आणि 24 36, 36 आणि 15 किती होणार? 36 आणि 5 41, 41 आणि 10 51, म्हणजे 51 मुलं तेच काम किती दिवसात करेल? बस काटाकुटी करा. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 1 3, 3 8 24 आणि 8 दुने किती रे? 16. किती दिवसात काम पूर्ण होईल? 16 दिवसात काम पूर्ण होईल. 16 दिवसात काम पूर्ण होईल. हे क्वेश्चनला असं कन्वर्ट करायचं होतं. हे तुम्हाला कळलं पाहिजे होतं की कन्वर्ट कोणामध्ये करायचंय. ठीक आहे.
काळकाम वेग मध्ये असे क्वेश्चन बघितले आणि आपण याच्यामध्ये लेटेस्ट वाले सेंट्रल वाले क्वेश्चन 2024 आणि 25 चे क्वेश्चन जे संध्याकाळी 7 वाजता सेशन घेतो त्या सेशन मध्ये ते पण क्वेश्चन इन्क्लूड केले आहेत जे की सेंट्रलला मागच्या 1 ते 1.5 वर्षात आलेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट कळला हा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन वरती जायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय. आता काय सांगितलंय, एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात असेल व 305 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागतात. 305 बरोबर किती तास आहे? 8 तास. मान्य. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? बघा, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल? पूर्ण तलाव नाही भरायचा तुम्हाला, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल ते बघा. ठीक आहे, मला सांगा 5 पैकी 3 भाग भरला तर भाग भरायचा उरला किती रे? 205 भाग. 5 पैकी 3 भाग भरला म्हणजे 5 पैकी 2 भाग भरायचा उरला. हाच भाग विचारलाय. मग याला कसं करणार? तर बघा, पूर्ण तलाव कसा काढतो? हे 8 पंचे किती रे? 40. 40 भागिले काय येणार? 3. हे आला पूर्ण भाग. एवढा टाइम लागला असता पूर्ण भाग भरायला. आपल्याला 205च भाग भरायचा आहे. 205 गुणिले 40/3. 5 1 5, 5 8 40. ठीक आहे ना. 8 दुने किती बनणार? हे 16. 16/3. अरे बनलं का हे? 16 बाय किती बनलं? 3. 16 बाय किती बनलं? 3. मान्य. इथून उठून जा. ठीक आहे, हे कळलं का? बोला, हे कळलं? हा, 16 बाय किती? 3. आता मला सांगा याला कसं करणार? 3 1 3, 3 5 15. 5 ने भाग गेला, 1 बाकी उरला, 1/6. 5 1/6. सर 5 1/6 म्हणजे 5 तास तर कन्फर्म आहे. आता उड 1/6 राहिलं. 1/6 राहिलं, याला मिनिटात कन्वर्ट करू. एका तासात किती मिनिटं असतात सर? 60 मिनिटं. 60 मिनिटं. 3 5 15. इथं 3 उरलं, इथं 1 उरलं, इथं 3 उरलं. ठीक आहे ना. 3 1 3, 3 2 6. म्हणजे किती मिनिटं रे? 20 मिनिटं. 5 तास 20 मिनिटं. 5 तास 20 मिनिटं. 5 तास 20 मिनिटं. कळलं हे? याच्यामध्ये काय अडचण? बोला. या गोष्टी क्लिअर आहेत राजांनो? इथपर्यंत क्वेश्चन मध्ये काय अडचण? नेक्स्ट क्वेश्चन वर चला. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? इकडे बघा. वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43% 65% इतकी झाली, तर 43च्या तुलनेत किती टक्के वाढ? 43 65 झाली म्हणजे किती टक्क्यांनी वाढली रे? 22% वाढली. कशावरती सांगितलंय? 43% गुणिले काय असणार? 100. आता हे कॅल्क्युलेशन करायची खरंच गरज आहे का? तर हे कॅल्क्युलेशन नसते केले तरी जमलं असतं, कारण की ऑप्शन मध्ये 22 आहे, 45 आहे, 51 आहे, 80 आहे. खूप मोठा गॅप आहे. मला सांगा 43च्या अर्धी किती? सर 21.5. बरोबर. 21.5 आणि 21.5 म्हणजे किती होणार? 43. राईट. मग मला सांगा अर्ध म्हणजे 50%, आणि हे 50% पेक्षा 21 पेक्षा जास्त आहे आणि थोडं जास्त आहे, म्हणजे उत्तर काय असणार? 51.16. इथं कॅल्क्युलेट करत बसलो नसतो. क्लिअर? जबरदस्त. हा फक्त तुम्ही ते 500 1000 क्वेश्चन आपण जे संध्याकाळी सोडवतोय ना, ते जर क्वेश्चन सोडवले असते तर, किंवा ते बघितले असते तर तुम्हाला हे क्वेश्चन मधले कॅल्क्युलेशन करायची गरज पडली नसती भरपूर ठिकाणी. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चन वर चला. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? आता बघा, एका देशातील राज्यांची संख्या, केंद्रशासित प्रदेशांची संख्या, राज्य स्टेट आणि युनियन टेरिटरीज,
52:13 या प्रमाणात आहे. 13 × 13 13 × 52 प्रमाणात दिले तर मग आणखीन छोटं करून घ्या. ठीक आहे. तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता टोटल बघा, 4 आणि 1 किती होणार? 5. त्याच्यापैकी हे यांच्यामधला फरक कितीचा आहे? 3चा. गुणिले काय असणार? 100. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 20 × 3 किती येणार? 60. 20 × 3 किती येणार? 60. म्हणजे ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? इथपर्यंत आले सगळेजण? पुढचा क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये जर तुम्ही ही भाषावालं जर नीट बघितलं, राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? बघा कितीचा फरक आहे? 1चा. हे 3चा फरक आहे. आणि कशापेक्षा सांगितलं? केंद्रशासित प्रदेशापेक्षा. भागिले काय करणार? 1 गुणिले काय असणार? 100. 300% येतं, जे की ऑप्शन मध्ये नाहीये. मग याला असं न सोडवता मी याला असं सोडून बघितलं तरच मॅच होतंय, जे की ह्या लाईनला थोडस मिसमॅच करेल. ठीक आहे ना? मग मे बी फर्स्ट आन्सर की मध्ये तुमचं 60% उत्तर येईल, 60% असं येतं. हे तुम्हाला दाखवलं. ठीक आहे ना? हा चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भूमितीचा दर पेपरला एक क्वेश्चन आहे आणि तो हा क्वेश्चन आला. त्या क्वेश्चनला कसं करणार? चला पटपट पटपट सांगा. एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठाच्या भागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर क्यूब आहे. तर खांबाची उंची किती असेल? तर फॉर्म्युला काय असतो रे? घनफळ बरोबर πr²h आणि वक्र पृष्ठफळ बरोबर काय असतं? 2πrh. मग मला सांगा हे किती आहे? 2464 भागिले 352. अरे बरोबर का? आता जर तुम्ही इथं बघितलं तर हे बघा ना, 7 दुने 14, हातचा आला 1. ठीक आहे. 7 5 35 आणि 1 36, हातचे आले 3, 7 1 21 आणि 3 24. म्हणजे हे याच्या 7 टाइम्स आहे, हे याच्या 7 पट आहे. ठीक आहे. हे स्क्वेअर r कॅन्सल, h कॅन्सल, पाय कॅन्सल, म्हणजे r/2 बरोबर किती आलं? 7. तर r बरोबर किती भेटलं? 7 दुने किती रे? 14. तर r बरोबर 14. रेडियस त्रिज्या भेटली 14 भेटली. पण तुम्हाला उंची विचारली, खांबाची उंची किती असणार? तर क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला असतो? क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला असतो? 2πrh. क्षेत्रफळ बरोबर 2πrh बरोबर काय असणार? 352. 2 गुणिले 22/7 गुणिले r किती आहे? 14 गुणिले h माहित नाही 352. चला काटाकुटी करा, काटाकुटी करा. 7 1 7, 7 2 14, बे 1 बे, बे 1 बे, 1 उरला, बे 7 14, 1 उरला, बे 6 12. ठीक आहे. 11 ने भाग देऊ, 11 2 22, 11 1 11, 6 उरले, 11 6 66, बे 1 बे, बे 8 16, बे 1 बे, बे 4 8. म्हणजे किती मीटर येणार? 4 मीटर येणार. 4 मीटर, 4 मीटर येणार. 4 मीटर आलं. ठीक आहे. 100 क्वेश्चन भूमितीचे टाकलेत राजांनो. 5 व्हिडिओज आहेत त्याचे, ते 100 क्वेश्चन बघून घ्या. तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. ठीक आहे. चला वेल अँड गुड. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती असणार? 1:2 प्रमाणात आहे म्हणजे समजा पहिली संख्या 1x आणि दुसरी संख्या 2x. दोघांचा गुणाकार सांगितलाय तर x x² होणार. 2 1 2 बरोबर किती आहे? 50. 2 याला भाग द्या, 25 बनणार. x² बरोबर 25 म्हणजे x बरोबर किती भेटणार? 5. x बरोबर 5 असेल तर पहिली संख्या काय असणार? 1च्या पटीत म्हणजे 5 पहिली संख्या, आणि दुसरी संख्या 2च्या पटीत. 5 दुने किती होणार? 10. दोन्ही संख्यांची बेरीज विचारली, 10 आणि 5 किती येणार? 15. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड अजय. चला आलाय आन्सर सगळ्यांचा. जबरदस्त. असे क्वेश्चन आले तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. हा ना? बर चालतंय. बघा हा असे क्वेश्चन तर तुम्ही रिझनिंगचे आयोगाचे मागचे 4-5 पेपर बघितले तर तुम्हाला 2021 नंतरचे
तुम्हाला 1-2 वेळेस तरी क्वेश्चन भेटेल. 2016-17ला पण विचारले असे क्वेश्चन. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. सान्वी उंच आहे युविकापेक्षा, थोडा मध्ये गॅप सोडा. पण नीलापेक्षा नाही, नीलाशपेक्षा नाही. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाशपेक्षा नाही. म्हणजे नीलाश यांच्यापेक्षा उंच असणार. उंच व्यक्तीकडे मांडा, ठीक आहे ना, आणि लहान व्यक्तीकडे मांडत चलो. चैताली निमितापेक्षा उंच आहे. चैताली आणि निमिता आणखीन 2 व्यक्ती उंच आहे पण युविकापेक्षा नाही. म्हणजे ह्या 2 जागा इथं आल्या, युविकापेक्षा नाही म्हणजे युविकापेक्षा लहान असणार आहे. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण असणार? एन वाली व्यक्ती. आणि ती कोण एन वाली व्यक्ती? म्हणजे निमिता नाही, निलिशा, निलाश, निलाश जे काय नाव असणार ते. आयोगाला असे नाव विचारायची खूप सवय आहे. आयोग खूप गचाळवाले नाव देतात त्याच्यात, ठीक आहे ना. तुम्ही जर बघितलं असेल, मागचे पेपर पण बघितले असेल, तर तुम्हाला नावं सगळे डिफरंट डिफरंट भेटतील. निलाश, ठीक आहे. सान्वी युविका निमिता तरी होतं बा, नमिता, ठीक आहे ना. चला, इथपर्यंत आले का रे सगळेजण? इथपर्यंत कोणाच्या मनात काही शंका? बर, सेशनला शेअर करत चला. हा क्वेश्चन आयोगाने पहिले पण विचारलाय आणि सरळ 7 जास्त वेळेस विचारल्या जातात. काउंटिंग फिगर्स, काउंटिंग नंबर्स, काउंटिंग फिगर्स दिल्या जातं. आता इथं काय सांगितलंय? फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल. त्रिकोण मोजायचे तुम्हाला. त्रिकोण मोजायचे 1 2 3 4 5 6. यांना क्रम दिला, यांची बेरीज करा. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. हा बोनस मार्क होता. हा कसा मार्क होता? बोनस. याच्यामध्ये बॅच मध्ये तर तुम्ही काय कुठं पण बघितलं असेल, तर कोणत्या पण बॅच मध्ये बघितलं असेल तर भेटून जाईल तुम्हाला ते. हे इकडून पण दिलेलं असेल सेक्शन कडून, ठीक आहे ना. हा, हे बोनस मार्क आहेत राजांनो, याच्यामध्ये काही अडचण नाही. बघा, हा पण रिझनिंगचा क्वेश्चन, परत एक बोनस. याच्यापासून हे इकडे ब्लँक आहे, इकडे भरलेलं आहे. तर मग इकडे जर भरलेलं असेल तर त्याच्या अपोजिट साइड वाला ब्लँक घ्या. अपोजिट साइड म्हणजे कुठं ब्लँक? इकडे ब्लँक पाहिजे. ब्लँक इथं नाहीये, इथं पण नाहीये. हे ऑप्शन, ऑप्शन नंबर 4, हे इथं मार्क भेटू शकत होते पटकन आणि टाइम पण वाचू शकत होता, ठीक आहे. चला, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग हे 30x प्लस हे 40x प्लस 38 प्लस x आहे, हे समजून घ्या. बरोबर किती असणार? 180. इथं भरपूर जण चुकलेत, ठीक आहे. मला सांगा 30 आणि 40 किती? 70x. 70 आणि हा 1 71x, बरोबर. हे 38 गेले, 180 मधून 38 गेले. 10 मधून 8 गेले 2, हातचाला 1. 18 मधून 4 गेले तर किती येणार? 14. 142. 71 1 71, 71 दुने किती होणार? 142. अरे होणार. x ची किंमत किती आली? 2. तेच विचारले तुम्हाला, x ची किंमत किती आहे? 2. आलं? 2. हा, 4 71 नाही भाई, तुम्हाला x ची किंमत विचारली रे. 2 येईल, 2 म्हणजे ऑप्शन नंबर 3. सिली मिस्टेक टाळा. नेक्स्ट क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंग, रिझनिंग. मी सांगतो कोडिंग डिकोडिंग असेल आणि रोज अँड रँकिंग असेल, हे खूप फेवरेट आहे सध्या. तुम्ही बघितलं असेल, जिथं 25 मार्काला रिझनिंग येतं तिथं कोडिंग डिकोडिंग, एनॉलॉजी आणि अक्षर मालिका म्हणजे एबीसीडी रिलेटेड 5 ते 7 क्वेश्चन येतात, ठीक आहे ना. आणि रोज अँड रँकिंग आणि कोडिंग डिकोडिंग ते एवढं फेवरेट, दर पेपरला क्वेश्चन असणार म्हणजे असणार, ठीक आहे. बर, COUPLE बरोबर 3 12 6 1 1 2 5 हा नंबर आहे. DOUGHT याची नंबरिंग पार्ट पाहिजे. एबीसीडीची नंबरिंग पार्ट पाहिजे. अजय काय म्हणे? नाही. कस काय अजय? कस काय? तू सांग मला कस काय चुकलं. हा बोला मालक. हा, मागचा क्वेश्चन घेतला तोच, तू जो म्हणतोय तोच क्वेश्चन घेतला. जे बोल भाई. हे इथं 38 प्लस x आहे रे, ठीक आहे ना. ही संख्या, हा नंबर 38 प्लस x, x म्हणजे 1x असेल ते, ठीक आहे.
त्याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे काय 771 येते. हा बरोबर आहे अजय, हे बरोबर आहे. ठीक आहे ना. 40 आणि 30 70x, 70 आणि हा एक 71x, हे 38 इकडे प्लस इकडे गेलेत मायनस 142. 71x बरोबर 142, इकडे गुणाकारात इकडे गेलेत बघ करा 2 येणार. एक्झॅक्ट हेच उत्तर येईल. ठीक आहे. आन्सर केल्यावर चेक करून पण घ्या. हा चला, याची तुम्हाला एबीसीडी कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन पटकन सोडवायचा असेल, एबीसीडी ची नंबरिंग पार्ट पाहिजे, ती नंबरिंग देऊ आपण आता. बघा इकडं, सी चा नंबर किती 3, ओ चा किती 15, यू चा किती 21, पी चा किती 16, एल चा किती 12 आणि ई चा किती 5. इथं मला 5 दिसतंय बघा, इथं 12, इथं 12 दिसतंय. ठीक आहे ना. इथं 16, इथं 11 दिसतंय, काहीतरी घोळ आहे. 21 6 15 12. ठीक आहे. 3 चं 3 दिसतंय. ठीक आहे. मग 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 6 चा अक्षरी नंबर आहे. तर इकडे बघा, डी चा नंबर किती आहे 4, ओ चा किती आहे 15, यू चा किती आहे 21, जी चा किती आहे 7, एच चा किती 8 आणि टी चा किती 20. लास्टला इथं तर 5 चं 5 आहे म्हणजे 20 पाहिजे. लास्टला 20 पाहिजे. तर मला पहिल्या नंबर मध्ये 20 दिसतंय. हे ऑप्शन कटलं, हे कटलं, हे कटलं, डायरेक्ट उत्तर आलं असतं. पण मी बाकीचं पण लॉजिक लावून दाखवतो. हे काय, हे पहिलं 4 येणार, नंतर हे 15चं 12 कसं झालं, अपोजिट लेटर ची बेरीज 27 असते. 15 आणि 12 27, 21 आणि 6 27. मी तुम्हाला FU फन, GT व्हाईस सिटी, HS हाय स्पीड, आयुष्यात माणसाने लव केलं पाहिजे, लव, एल चा नंबर 12 आणि ओ चा नंबर 15 हे तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे ना. हा तर 4 12 म्हणजे ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. कोडिंग डिकोडिंग 51 क्वेश्चनची शीट आहे. ती क्वेश्चनच्या शीटचं सोल्युशन बघा. असे क्वेश्चन तुमच्या हातातून जाणार नाही. ठीक आहे. चला जबरदस्त. आता हा क्वेश्चन बघा, नंबर सिरीज दरवेळेस स्थान देतं पेपर. ठीक आहे. पण इथं 36 81 वर्ग दिसतोय आणि ऑप्शन मध्ये एकच वर्ग आहे. हे जरी लॉजिक लावलं असतं तर तुमचं उत्तर भेटलं असतं 196. पण आपल्याला समजून घ्यावं लागेल 196 कसं आलं किंवा हे 36 कसं आलं. 5 आणि 1 6 चा वर्ग, 7 हे 8 आणि 1 9 चा वर्ग, 8 आणि 6 किती 14, 14 चा वर्ग किती होणार 196, म्हणून इथं 196 आहे. ठीक आहे. हे उत्तर सगळ्यांना एवढंच आलं असेल. इथं कसं आलं ते नाही माहिती, पण इथं ऑप्शन मध्ये एकच स्क्वेअर आहे आणि तोच उत्तर टिक केलं असतं कारण की इथं दोन्ही स्क्वेअर. ठीक आहे. हा हे याचं लॉजिक पण सांगून दिलं तुम्हाला कसं आहे. क्लिअर. चला, मी म्हणलं तुम्हाला रोज अँड रँकिंग लय फेवरेट आहे भाई. आयोगाचा किंवा सेंट्रलचा किंवा सध्या जेवढ्या पण एक्झाम असतील त्यांच्यामध्ये रांगा आणि रांगावरील उदाहरणावर क्वेश्चन येणार आणि त्याच्यात 3च फॉर्म्युले. एक कमीत कमी संख्या काढा, जास्तीत जास्त संख्या काढा, मिनिमम लोक फाइंड करणं मॅक्झिमम, आणि तिसरा टोटल लोकांचा फॉर्म्युला. बस क्वेश्चनला नीट समजून घ्या. 21 मुलींच्या रांगेत मी तुम्हाला म्हणलं की टोटल काउंट दिला असला थोडासा दम्मानी बघायचं. 21 मुलांच्या रांगेत मोनिका 4 जागा उजवीकडे सरकल्यावर ती डावीकडून 12व्या क्रमांकावर झाली. डावीकडून ती आता कितव्या क्रमांकावर आहे 12व्या. मोनिका 12व्या क्रमांकावर आहे, 4 जागा सरकली पण ती 1 2 3 आणि 4थ्या जागेवर. बरोबर. मग 12च्या आधी कोण असणार 11 10 9 आणि ती पहिले इथं असणार मोनिका 8. ठीक आहे. मोनिका पहिले मोनिका या जागेवर असणार. तर त्यांनी काय विचारले, तर सरकण्यापूर्वी तिची उजवीकडून कितवी जागा होती. उजवीकडून इथं कितव्या नंबरला असेल. टोटल बरोबर काय फॉर्म्युला, एकूण बरोबर लेफ्ट राईट मायनस 1. ठीक आहे. टोटल लोक किती 21, डावीकडून नंबर किती 8, उजवीकडून माहित नाही -1, 8 मधून 1 गेलं 7, 21 मधून 7 गेलं तर किती उरणार रे 14 उरणार. 14 म्हणजे ती सरकण्यापूर्वी कितवी असणार तर 14वी असणार. सरकण्यापूर्वी कितवी असणार तर ती 14वी असणार. क्लिअर. रोज अँड रँकिंग इम्पॉर्टंट आहे पुढच्या पेपर साठी, लक्षात ठेवा. क्लिअर. चलो हा क्वेश्चन बघा. आता तुम्ही म्हणसान मास्टर हा क्वेश्चन कस काय. ठीक आहे ना. या क्वेश्चन मध्ये लॉजिक लावणं किती सोपं काम होतं आणि हे ट्रेंडिंग वाला आहे राजांनो. तुम्हाला जरी नवीन वाटेल हे, ठीक आहे ना, पण सेंट्रलचा तुम्ही मागच्या 2 वर्षातले पेपर बघा. तुम्हाला सेंट्रलचा कुठलाही पेपर बघा जिथं नंबर सिरीज येतं, तिथे तुम्हाला असे लॉजिक खूप वेळेस भेटतील. बघा, एक तर नंबर रपारप वाढले म्हणजे मल्टिप्लिकेशनचं लॉजिक,
हे तर मला म्हणजे नंबर सिरीज आपण जेव्हा पण बघितलंय तेव्हा लॉजिक कसे लावायचे ते पण तुम्हाला सांगितलंय. एक तर नंबर बघा ना, इथं 1400 500 5940 झालंय, नंबर रपारप वाढले म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि इथं काय विचारलंय, चुकीची संख्या ओळखा. आता 2 गुणिले 6 केलं, सैन्याने किती रे 12 भेटलं. ठीक आहे, नंतर हे याचा 6 पट आहे. नंतर इकडे बघा 6 हे 12 गुणिले 5.5. सर 5.5 का बरं, इथून 1.5 ने कमी केलं. ठीक आहे ना, 6 मधून. मग 12 पंचे 60 शून्य अच्छाले 6, 12 पंचे 60 6 66, हे बनलं 66. आता पुढचा नंबर जो आहे 66, आणखीन 0.5 ने कमी करायला म्हणजे 5. 66 5 किती, 6 पंचे 30 आणि 6 पंचे 30 म्हणजे 330 पाहिजे रे. इथं इधर 330, इथं 330 पाहिजे. इथं किती आहे 297. यहीच गलत आहे, यहीच गलत आहे, यहीच गलत आहे. मल्टिप्लिकेशन हे खूप वेळेस विचारलंय. सेंट्रलचे पेपर बघा, संध्याकाळचा 7 वाजताचं सेशन बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील रचना. ठीक आहे ना, हे 0.5 0.5 0.5. ठीक आहे, नंबर सिरीजची आपल्या टेलिग्राम वरती शीट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन इन्क्लूड केलेला आहे, अशा टाईपचा. हाच नाही, या टाईपचा. क्लिअर. चला लास्ट क्वेश्चन. 1 ते 100च्या अंकामध्ये किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. आता पूर्णच नंबर जर तुम्ही बघितले 4 ने भाग जाणारे 4 आहे, 8 मध्ये 4 येत नाही, 12 मध्ये येत नाही, 16 मध्ये येत नाही, 20 मध्ये येत नाही, 24 मध्ये येईल, 28 मध्ये येत नाही, 32 मध्ये येत नाही, 36 मध्ये येत नाही, 40 मध्ये येतो, 44 मध्ये येतो, 48 मध्ये येईल, 52 मध्ये नाही येत, 56 मध्ये नाही येत, 60 मध्ये नाही येत, 64 मध्ये येतो, 68 मध्ये नाही, 72 नाही, 76 नाही, 72 76 80 मध्ये नाही, 84 मध्ये येईल, 88 मध्ये नाही, 92 मध्ये नाही, 96 मध्ये नाही आणि 100 मध्ये नाही. 1 2 3 4 5 6 7 किती नंबर आहे, 7 नंबर आहे, 7 नंबर आहे, 7 नंबर आहे. क्लिअर, क्लिअर. हा राजांनो, हे झालं तुमच्या पूर्ण पेपरचं अनालिसिस. पूर्ण 20 क्वेश्चनचं सोल्युशन सांगितलंय, एकदम व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात आला असेल तर एकदा मला कन्फर्मेशन द्या की सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. स्टॉप रेकॉर्डिंग.